कल्याण पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिक मंगेश दशरथ गायकर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गायकर यांची वडोली परिसरात मंगेश स्टार, मंगेशी हेवन आणि मंगेशी जेमिनी या नावाचे बांधकाम प्रकल्प प्रोजेक्ट सुरू आहेत. 25 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता वैभव दुर्योधन पाटील आणि सुनील राजाराम पाटील यांच्यासह एकूण 7 लोक बेकायदेशीररित्या साईटवर येऊन कामगार आणि कंत्राटदारांना व ऑफिस स्टाफला शिवगाळ करत काम पूर्णपणे बंद पाडला अशी अवैध पैशांची मागणी करत आम्ही सांगत नाही तोपर्यंत साईट चालू करायची नाही तर जीवे ठार मारीन अशी थेट धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आंबिवली स्टेशन जवळ वडवली गावाच्या भागात माझं एक काम चालू आहे मंगेशी युनिवर्स नावाने. तिथेशी काही स्थानिक गुंड आहेत, वैभव दुर्योधन पाटील, आणखीन वैभव तेजस, सुनील पाटील, उध्रुव आणि अजून अशी 7 जण. त्यांची नावं मी पोलीस स्टेशनला ती सगळी दिली आहेत. ह्या लोकांचं तिथे स्थानिक ते गुन्हेगार आहेत आणि त्यांना काही धमक्या, काही एक्स्टॉर्शन म्हणूनच की काही मागण्यासाठी, तर त्याच्यासाठी त्यांनी माझं काम बी बंद केलं. तिथे मारामारीची धमक्या दिल्या. माझा सेल्फ स्टाफ आणि या सगळ्यांना बाहेर काढून लोकांना नाहक त्रास दिला आणि ही त्यांची 3री वेळ आहे. यापूर्वी मी समजावून सांगून प्रयत्न केले, परंतु आता त्यांनी साईटवर येऊन प्रत्यक्षात सगळं काम बंद केलं आणि तिथेशी मारझोड करायचा प्रयत्न केला. त्यामुळे सगळ्या ह्याचं CCTV कॅमेऱ्यात त्याचं शूटिंग उपलब्ध आहे आणि त्या नावाने मी त्यांच्या नावाने त्या गुन्हा दाखल खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये केलेला आहे. युवा सेना शहर प्रमुख आणि प्रकरणात आरोपी वैभव पाटील यांनी मात्र हे सर्व आरोपी फेटाळत वडवली गावात मंगेशी युनिवर्स वडवली गावात चालू आहे. याकरिता मी त्यांच्यासोबत 2 वेळा बैठका झाल्या. मला व्यवसाय कामधंदा मिळावा, गावातल्या स्थानिक मुलांना कामधंदा मिळावा याच्याकरिता त्यांच्यासोबत 2 बैठका झाल्या माझ्या. तुम्हाला व्यवसाय कामधंदा देतो बोलले आणि त्याच्यानंतर काय देण्याचा प्रयत्न काय झाला नाही. आता त्यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल केला याची हो, नाही आम्हाला काहीच माहिती नव्हतं. त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. 10-15 दिवसा अगोदर हा प्रकार झाला होता, पण याच्यानंतर आता 20 दिवसानंतर गुन्हा दाखल झालाय हे आम्हाला आज माहिती पडलं. पोलीस स्टेशनवरून पोलीस आले तेव्हा माहिती पडलं. आम्हाला काहीच माहिती नव्हतं याचं. नेमकं काय प्रकार होता? काय नाही, याच्या आधी अगोदर आम्ही 2 वेळा बैठक झाल्या होत्या आमच्या. ही 3री मीटिंगसाठी आम्ही त्या बसण्यासाठी गेलो होतो. तर त्यांनी माहिती नाही, CCTV फुटेज आहे तिथे, त्यांनी चेक करावं तिथे काय दिसतंय का, आम्ही हप्ते मागतोय का काय मागतोय त्यांनी चेक करावं. काहीच नाही. हा चुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. महानगरपालिका आता निवडणुका येत आहेत 1-1.5 महिन्यावर. हा आमच्या अपोजिटवाले ते त्यांना मिळून चुकीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे.